झालं बाळा? काही हवं होतं तुला? नाही, ते अनन्या तिला शोधायचे. आत्याला शोधतेस? मग इकडेच हॉलमध्ये असेल. जा नीट बघ. हो. माया, हिने आपलं बोलणं ऐकलं तर नसेल ना? नसेल ऐकलं. नाही नाही नाही, तू जेव्हा वेदाला हाक मारलीस तेव्हा ती थांबली. जर ती खरंच अनन्याला शोधायला आली होती तर तिने आल्या आल्या आपल्याला विचारायला हवं होतं. तिने नक्कीच ऐकलंय. आणि मग ठीक आहे, ऐकलंय, काय फरक पडतो? हां, आणि तसं हिने कोणालाही जाऊन सांगितलं तरी हिच्यावर कोण विश्वास ठेवणार आहे? इट्स फाईन. यू सो क्लेवर यार. तुला मित्राकडे जायचं ना? उशीर होत असेल. हॅव अ गुड डे. मंजिरी वा, तू दोघींच्या केसांची राख मिळवणे ही पहिली पायरी तू यशस्वीपणे पार केलीस. ती पायरी तर मी पार करणारच होते, ते काही फार अवघड नव्हतं. पण मार्जरी, आता दुसरी पायरी काय आहे ते सांग. आता मी फार काळ वाट पाहू शकत नाही. लवकरात लवकर मला ते कालछाया कवच मिळवायचंच आहे. इतके गाय चांगले नसते मंजिरी. धीराने घे. पहिली पायरी जितकी सोपी होते, पुढची पायरी तितकीच कठीण. काय ती? तुला रात्रीच्या 3ऱ्या प्रहरापासून रात्रीच्या 1ल्या प्रहरापर्यंत मौन पाळायचंय. म्हणजे रात्री 12 वाजल्यापासून पुढचे 24 तास मला मौन पाळायचंय. ही आहे दुसरी पायरी. 24 तास मौन पाळणं हे काय फार अवघड नाहीये, मला ते सहज जमेल. या मनुष्यांच्या जगात मौन पाळणं इतकं सोपं नसतं. जेव्हा आजूबाजूला सतत भुंकणारी कुत्री असतात तेव्हा शांत राहणं सर्वात कठीण असतं. उद्या तुझा खरा कस लागणार आहे. खरा कस लागणार आहे. वेदाचे बाबा, काय झालं? तुम्ही ठीक आहात ना? ह्या सगळ्या प्रकरणाबद्दल मला आईचं म्हणणं बरोबर वाटतंय. नर्मदा आत्या ही मायाची प्रेग्नन्सी, तिचा मुलगा वारस होणार आहे या गोष्टींना मुद्दाम करते आपल्याला हिणवायला. खरे, नर्मदा आत्या सतत प्रॉपर्टीज करत असतात. मलाही कधी कधी प्रश्न पडतो की त्यांनी या घराला कधी आपलं मानलं असेल का? माहित नाही, पण बाबांनी तिला कधी अंतर दिला नाही. आणि ती आत्ता आता असं वागायला लागली. आधी ती छानच होती, की पॉझिटिव्ह होती, सगळ्या गोष्टींमध्ये सामील व्हायची. आता हे मला माहित नाही की आत्ता जे वागते ते खरं आहे की आधी जे वागायची ते खरं होतं. कधी कधी ती असं वागते, असं बोलून जाते की आपल्याला आपलं कर्तव्य सुद्धा करावं असं वाटत नाही. म्हणजे कर्तव्य मीरा, आपलं कर्तव्य. मला माहिती मी तोच विषय परत काढतोय, पण मला असं वाटतं की आपण बाळाचा विचार करायची गरज आहे. कोणाला तरी धडा शिकवायला, कोणाच्या तरी स्पर्धेत उतरायला आपण बाळ जन्माला घालायचं? काय
नाही मीरा, चुकीचा विचार करतेयस. नाही नाही, मी नाही, तुम्ही चुकीचा विचार करताय. मीरा, असं अजिबात नाहीये. मीरा, कधी कधी ना आपल्याला एखादी गोष्ट खरंच करावीशी वाटते, जेन्युइनली खरं करावीशी वाटते, पण जस्ट बिकॉज एक तिसरी व्यक्ती आपल्याला फोर्स करते, परत परत तीच गोष्ट करायला सांगते, म्हणून आपण ना न कळत ती गोष्ट इगोवर घेतो आणि नकार द्यायला लागतो. ह्या केसमध्ये कदाचित तसंच झालंय. बाबा वेदा, प्रिन्सेस माझी. कुठे होतीस तू? जेवलीस की नाही? हो खाल्लं ना. आता पोट भरलंय ना, आता होमवर्क करायचं. हा, इम्पॉर्टंट कॉल आहे ऑफिसचा. आलो. हे वेदा, काय झालं? काही सांगायचंय का? आई मला तुला एक सिक्रेट सांगायचंय. कसलं सिक्रेट ग? मी आता खाली किचन मध्ये गेली होती ना, तेव्हाच तिकडे अजित काका आणि माया मावशी होती. बरं. माया मावशी म्हणाली की मी खरोखरची प्रेग्नेंट थोडी नाही, आणि अजित काका म्हणाला की तू प्रेग्नेंट असण्याचं नाटक बरोबर करतेस. वेदा, ते खरंच असं म्हणाले ना? होय आई, मग मला कळत नाही की माया मावशी अशी का वागते. अगं, तिला दुसरं काही येत नाही ना, म्हणून ती असं करते. पण तू एक गोष्ट लक्षात ठेव, तू तिच्याकडे जायचं नाहीस. आई, मी तिच्याकडे गेली म्हणूनच मला हे सगळं पडलं ना. अगं पण वेदा, ती तुला त्रास द्यायची ना, आठवत नाहीये का तुला? होय, नाही जाणार मी. तुला अभ्यास करायचा ना? जा, तुझी स्कूल बॅग घेऊन ये. वेदा म्हणते ते जर खरं असेल ना, तर या मायाला सोडणार नाही. काय? आई, वेदा खोटं नाही बोलणार. अगं पण माया हे सगळं का करतेय? अगं, तेच तर शोधून काढायचंय ना आपल्याला. आणि ताई, हे फक्त तू करू शकतेस. प्लीज तू माहिती काढ आणि मला सांग ना. ठीक आहे मीरा, मी काढते माहिती. पण हे जर का खरं असेल ना, तर त्या मायाची धिंड काढूया आपण.